नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो, जे की अतिवृष्टी व ढगफुटीमुळे जुलै 2026 मध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून मदत व पुनर्वसन विभागाकडनं. आता तुम्हाला मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीची मदत देण्यात येणार आहे, किती पैसे मिळणार आहे, काय मिळणार आहे, वस्तू कोणत्या मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टा आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे जुलै 2026 मध्ये अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी बाधित नागरिकांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं मदत व पुनर्वसन विभागाकडनं दिनांक 3 ऑगस्ट 2026 चा लेटेस्ट हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. आता जुलै 2026 या कालावधीत पालघर जिल्हा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टी व ढगफुटी सहाय्य पाऊस होऊन पूर झालेल्या पूर आलेल्या घरांचे, कपड्यांचे, घरगुती भांडी व वस्तू, पशुधन तसेच दुकानदार, टपरीधारक यांच्या झालेल्या बाधित नागरिकांना मदत देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28/6/2026 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या नियमानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेशाची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. आता त्याच्यानंतर दिलेली आता शासन निर्णय. जुलै 2026 मध्ये पालघर जिल्हा व वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात ढगफुटीच्या पाऊस होऊन पूर आलेल्याने उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे विशेष बाब म्हणून ज्या ठिकाणी 500 मिमीपेक्षा जास्त 24 तास किंवा 2-3 दिवसात सलग पाऊस 500 मिमीपेक्षा पाऊस झालेले असलेले त्या लगतच्या भागाच्या ठिकाणी पाणी साचलेले असेल. नुकसान झालेल्यासाठी बाधित नागरिकांना खालीलप्रमाणे मदत प्रदान करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. आता मदत कोणत्या प्रमाणे आपण ते खालीलप्रमाणे बघूया. आता अनुक्रमांक दिलेला आहे, मदतीची बाब आणि निकष दिलेले आहे, निकष व मदतीचा वाढीव दर दिलेला आहे, मदत निधी देण्यासाठी कार्यपद्धती दिलेली आहे. आता आता बघूया आपण निकष बघूया. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच व स्थलांतरित केलेल्या कुटुंबास स्थानगृह अर्थसहाय्य भेटणार आहे. मदतीचा दर दिलेला आहे. याच्यामध्ये प्रति कुटुंब 10,000 रुपये कपड्यांसाठी आपल्याला कपड्यांच्या नुकसानासाठी 10,000 रुपये भेटणार आहे प्रति कुटुंब. ओके, प्रति कुटुंब 10,000 रुपये. घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानाकरिता 48 तासापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र व घर पाण्यात डुबलेले असलेल्या अटी शिथिल राहून येणार आहे. ओके, म्हणजे 48 तास कधी आपलं घर पाण्यात असेल त्यांनाच असणार आहे. ओके, आता हे कोणाकडून कार्यपद्धती कोण करणार आहे? राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषामध्ये बसत असलेल्या प्रकरणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून SDRF खर्च करण्यात येणार आहे. ओके, शिथिल केलेली निकषांची अट व वाढीव दरांच्या फरकानुसार देय होणारा खर्च लेखाशीर्ष 2245 2194 या राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं 2 नंबरला पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरासाठी 1,50,000 रुपये प्रति घर असणार आहे. त्याच्यानंतर 3 याच्यामध्ये अंशात पडझड झालेल्या 50% जर आपलं घर पक्के किंवा कच्चं असेल, 50% पडलेलं असेल तर 50,000 रुपये प्रति घर भेटणार आहे. त्यानंतर अंशात आपल्या पडझड झालेल्या 25% घर जर आपल्याला पडलेलं असेल तर आपल्याला 25,000 रुपये भेटणार आहे. अंशात आपल्याला किमान कच्च्या पक्क्या घरा 15% नुकसान झालं असेल घराचं तर 15,000 रुपये भेटणार आहे. त्याच्यानंतर नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी जर तुम्ही झोपडी असेल तर झोपडींकरिता तुम्हाला 15,000 रुपये प्रति झोपडी भेटणार आहे. शहरी भागात मात्र ही मदत केलेल्या शहरी भागामध्ये भेटणार आहे, पण घोषित केलेल्या पट्ट्यातील पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपड्यांसाठी देय राहील. ओके, ग्रामीण भागातील अतिक्रमणातील झोपडी जे नियतीकरणाच्या पात्र आहेत पण अद्याप नियमितीकरणाच्या झालेली नाही
ती पात्र राहणार नाही. जे नियमित होणार आहे ते झोपडीसाठीच भेटणार आहे. आता एकूण मदत करणार आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या कार्यपद्धती निषेकांमध्ये बसत झालेल्या प्रकरणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून SDRF खर्च करण्यात यावा. वाढीव खर्चांच्या दरामध्ये जे देय आहे त्या निधीतूनच भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर असणार आहे 7 नंबरला अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना मृत पशुधनांसाठी मदत. आता दुधाळ जनावर जर असेल तर 40,000 रुपये प्रति जनावर असणार आहे. ओढ काम करणारा जनावर म्हणजे बैल वगैरे असेल त्याच्या बैलांसाठी 32,000 रुपये. ओढ काम करणारी लहान जनावरे असेल तर 20,000 रुपये जनावर असणार आहे प्रति जनावर. ओके. त्याच्यानंतर असतात दिलेलं आहे ह्याच्यामध्ये मेंढी व बकरी व डुक्कर 4,000 रुपये प्रति जनावर असणार आहे. कमाल 3 दुधाळ जनावरे किंवा कमाल 3 ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल 6 लहान ओढकाम करणारी जनावरे किंवा कमाल 30 लहान दुधाळ जनावरे प्रति कुटुंब मर्यादेस आपल्याला भेटणार आहे. आणि कुक्कुटपालनमध्ये असेल तर पक्षी असेल 100 रुपये प्रति पक्षी आपल्याला भेटणार आहे. प्रति कुटुंब 10,000 रुपयेनुसार. ओके. हा खर्च पण FDRF कडून खर्च करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मत्स्य बोटी जाळ्यांसाठी अर्थसहाय्य भेटणार आहे. जे आपले जहाज वगैरे असतील पाण्यामध्ये मत्स्य म्हणजे तुम्ही मच्छी पालन वगैरे करत असाल किंवा मच्छी पकडत वगैरे असाल त्यांच्यासाठी असणार आहे. आता ही बोटीत अंशात नुकसान झालेलं असेल, बोटींचं नुकसान झालेलं असेल 10,000 रुपये भेटेल. बोटींची पूर्णतः नुकसान झालेलं असेल, पूर्ण खराब तुटलेली असेल तर 25,000 रुपये. अंशात तुमची जाळी खराब झाली असेल तर 5,000 रुपये मच्छी पकडण्याची जाळी, आणि जाळी पूर्ण खराब झालेली असेल मच्छी पकडण्याची तर पूर्ण 6,000 रुपये आपल्याला भेटणार आहेत. त्यानंतर दिलेला आहे हस्तकला, त्याच्यानंतर हातमग कामगिरी यामध्ये 12 बहुतेकदार, मूर्तिकार इत्यादी यांचा समावेश राहणार आहे. जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहेत, जे रेशन कार्डात आहेत, या धारकांना त्यांच्या पंचनाम्यांच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दुकानदार असेल त्यांना पण सेम तसंच दिलेलं आहे. जे स्थानिक रहिवासी आहे, ज्यांचे नाव स्थानिक मतदार कार्ड यादीत आहे, रेशन कार्डामध्ये आहे आणि दुकानदारांपैकी अधिकृत नोंदणीकृत केलेले असेल दुकानदारांची. ओके. महाराष्ट्र दुकानामध्ये नोंदणीकृत स्थापना केलेली असेल 1947 नुसार, त्यांना याच्यामध्ये खालील आपल्याला परवानाधारक दुकानदार म्हणून पंचनाम्यामध्ये आपल्याला 75% रक्कम जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंत मदत मिळणार आहे. आता टपरीधारक जे असतात, टपरीवाले जे असतात, पानटपरी वगैरे त्याच्यासाठी जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहेत आणि रेशन कार्ड धारक आहेत, टपरी धारकांपैकी अधिकृत नोंदणीकृत परवाना असेल, टपरी धारकांच्या पंचनाम्यात आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानांची 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये भेटणार आहे. आता याच्यात 12 नंबरला सगळ्यात शेवटी आहे कुक्कुटपालन शेडचे नुकसान. आता कुक्कुटपालन म्हणजे तुम्ही आता कोंबड्या वगैरे पालन करत असाल, पक्षी वगैरे, त्यांना 5,000 रुपये मदत देण्यात येणार आहे असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता मदतीची रक्कम प्रदान करताना संदर्भातील शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या अटी शर्तींचे पालन करण्यात लागू राहतील. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निषेधांव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतींची रक्कम वरील वितरणपत्र दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखाशीर्षातून खर्ची करण्यात यावा. वरील मदतीचा बाबी निषेधांच्या व्यतिरिक्त इतर बाबींच्या नुकसानासाठी संदर्भ क्रमांकातील 2 येथील शासन निर्णयामध्ये विविध करण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निषेधमधून मदतीने लागू राहतील. त्याच्यानंतर दिलेलं आहे पंचनामे करण्यात आलेल्या लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतर तातडीने यासाठी विवरित केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात यावी. प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात यावा. त्यानंतर ज्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात येत आहे, सदर निधीच्या आवश्यकतांकरिता आहरित करून बँक खात्यांमधून काढून ठेवणे हे लाभार्थ्यांनी मदत करावी. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळात प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या
या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखी निधी अहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व कार्यालयाच्या आलेल्या कोषागार कार्यालयामध्ये महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यास यावा. उपलब्ध करून दिलेला उपरोक्त खर्ची निधी पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्र संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या औपचारिकमध्ये 3/8/2026 मध्ये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. त्यानंतर याबाबतचे देयक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई सादर करण्याकरिता याच्यामध्ये 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन यांना आहरण संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार सहसचिव नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असे तर सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीची मदत जाहीर झालेली आहे चांगली तुम्हाला जेणेकरून सरकारकडून थोडीफार मदत होत आहे तर जास्तीत जास्त ज्यांची कोणाची मदत नुकसान झालेलं असेल घरांचे किंवा त्यांच्या व्यवसायाचं त्या नागरिकांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जणांचं नुकसान झालं असेल जुलै 2026 मध्ये त्या नागरिकांसाठी याच्यात तुम्हाला यांची नुकसान भरपाई भेटणार आहे. ओके, तर चांगली सुवर्ण संधी सरकारकडून आलेली आहे. नुकसान भरपाई घेऊन घ्या, संधीचा फायदा घेऊन घ्यायचा आहे. आपल्याला तेच पैसे पुढे चालून आपल्या घर वगैरे बांधण्यासाठी कामात येईल असेल. ओके, तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईल. तिथून जाऊन तुम्ही PDF फाईल सुद्धा डाउनलोड करू शकतात. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, असे जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी मी नवीन 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 व्हिडिओ घेऊन येत असतो जॉब रिलेटेड अँड शेतकरीचे नुकसान व्हिडिओ आणि नागरिकांसाठी नवीन नवीन GRs असे GRs वगैरे बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.